कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांचा उद्रेक आज महाराष्ट्रभर बघावयास मिळत असताना 2 दिवसापूर्वी झालेल्या चांदवडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ज्या सेल हॉलमध्ये जे उपोषण सुरू होतं त्या उपोषणाची सांगता एक शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांनी मध्यस्थी करून केली होती आणि त्याच नंतर आता कांद्याचा भाव अजून पडला गेला आहे आणि त्याचा उद्रेक चांदवडच्या या शेतकऱ्यांनी नाशिकमध्ये जाऊन पालकमंत्री गिरीश महाजन असो, छगन भुजबळजी साहेब असो, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा ताफा अडवून केलेला आहे आणि त्यात प्रहारचे जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर यांनी आपले कार्यकर्ते घेऊन आणि रस्त्यावर उतरत बॅनरबाजी करत या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवलेला आहे। आपण थेट कॉल लाईनवरून त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत। गणेश निंबाळकरांशी आपण संपर्क साधणार आहोत। बघूया काय सांगतील गणेश निंबाळकर। हॅलो, नाशिकच्या मध्ये आपण कांद्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा ताफा अडवलेला आहे, त्या संदर्भात आपण काय सांगाल साहेब? आता मी ताफा अडवून त्यांना काय आम्हाला अडचणीत नव्हतं आणायचं, आमच्या अडचणी त्यांना सांगायच्या होत्या, त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचणं सुलभ होत नव्हतं, म्हणून आम्ही त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। तो यशस्वी हो अयशस्वी हा प्रकार नाहीये, पण आमच्या भावना, कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हा आमचा विषय होता आणि तो पोहोचल्या। आता आम्हाला सरकारवाडा पोलीस स्टेशनने स्थानबद्ध केलेला आहे, परंतु जो ताफा अडवण्यात आला त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न केला का आणि तुमच्या भावना जाणून घेतल्या का? नाही, त्यांनी थांबण्याचा प्रयत्न केला नाही। माझा एक सहकारी गाडी खाली जाता जाता वाचला, परंतु त्या बाजूला पण भावना ज्या होत्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे। आम्हाला त्या पोहोचवण्यात यश येवो एवढीच आमची इच्छा होती। आणि आपल्यासोबत किती कार्यकर्ते साधारण त्या ठिकाणी त्या ताफ्या अडवण्यासाठी होते? 4 कार्यकर्ते आम्ही होतो। धन्यवाद। आणि त्यासोबत लासलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील सर्वपक्षीय बरेच नेते या ठिकाणी शोले स्टाईल आंदोलन करताय, त्या संदर्भात आपण काय सांगाल? आम्ही तिकडे जाणार होतो, परंतु समजा एखादी गोष्ट थेट ज्या माणसाला कळवायची आहे तो माणूसच जर इकडे प्रदेशात येणार असेल तर आम्ही तिकडे जाण्याचं टाळलं आणि थेट मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधता येईल का, त्यांना आमच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करता येतील का? आणि जर समजा भावना आणि संवाद होत नसेल तर कुठल्या ना कुठल्या मार्गाने, जसं लेकरू रडल्याशिवाय माय पाहत नाही त्याच पद्धतीनं आमच्यासाठी सरकार हे माईच्या भूमिकेत आहे आणि मायनं आमच्याकडे पाहावं यासाठी आमचं रडगाणं होतं। हे रडणं पण आमचं लढणं पण आहे। नक्कीच गणेशजी, हे होते चांदवड तालुक्याचे शेतकरी पुत्र गणेश निंबाळकर, प्रहार जिल्हा प्रमुख ते आहेत आणि नाशिकच्या या ताफ्यामध्ये ताफा अडवण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यकर्त्यांसह त्यांनी केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या भावना मात्र या सरकारपर्यंत पोहोचाव्या त्यासाठी त्यांनी हा मोठा प्रयत्न केलेला आहे। आणि त्यासोबत जागोजागी आता राज्यामध्ये कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांचा उद्रेक हा बघावयास मिळत आहे। ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या अतिशय त्यांच्या जीवाभावाचं जे पीक आहे त्या पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हा संतप्त आहे। आता यापुढील देखील अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न करूया। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी राम बोरसे, चांदवड। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।